नमस्कार. जोरदार पाऊस चालू आहे आणि पाऊस म्हटलं की लहान मुलं शक्यतो घरीच असतात आणि मग त्यांना चहासोबत खायला काय बनवायचं याचा प्रश्नच पडतो. तर आज मी भरपूर भाज्या टाकून मस्त नूडल्स बनवलेले आहेत. त्या कशा बनवायच्या ते मी आज सोप्या पद्धतीनं दाखवलेलं आहे. अगदी सोपी कृती आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशा या नूडल्स शिजलेल्या आहेत आणि अशा ह्या थंडगार वातावरणामध्ये अशा ह्या वाफळत्या नूडल्स नक्कीच सगळ्यांना आवडतील. चला तर मग रेसिपी पाहूयात. तर गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला एक छान उकळी आलेली आहे. तुम्ही कुठल्याही जाडबुडाचं पातेलं किंवा कढई ठेवू शकता. आता यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे. आपल्याला नूडल्स आधी शिजवून घ्यायच्यात. थोडंसं तेल टाकायचं. यामुळे नूडल्स ज्या आहेत त्या छान मोकळ्या मोकळ्या होतात. तर इथे मी हक्का नूडल्स घेतलेले आहेत. साधारण 1 पॅकेट घेतलेलं आहे. तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्यानुसार तुम्ही पॅकेट घेऊ शकता. तर एका पॅकेटमध्ये साधारण 2 ते 3 माणसांना पुरेल एवढ्या नूडल्स बनतात. तर 1-2 मिनटं अजिबात हलवायच्या नाहीत आणि नंतर हलवून घेऊन आपण या नूडल्स छान शिजवून घेणार आहोत. पाणी उकळून घेतल्यामुळे नूडल्स शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता एक तुकडा मी असा दाबून बघितलेला आहे. तर नूडल्स आपल्या छान शिजल्या गेलेल्या आहेत. 5 ते 7 मिनिटांमध्येच अशा ह्या नूडल्स छान 70 ते 80% शिजल्या जातात. तर आपल्याला एवढ्याच नूडल्स शिजवायच्यात. आपण आता या नूडल्स एखाद्या चाळणीमध्ये छान गाळून घेणार आहोत. यातलं पाणी वेगळं करणार आहोत. नूडल्स छान शिजलेले आहेत. आता आपण इथे फ्राय करूयात. तर एका कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. गाजर, कोबी, शिमला मिर्च आणि इथे मी कांदा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता. तर आता पहिल्यांदा आपण कांदा छान व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर कांदा छान थोडासा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे. आपल्याला याला करपवायचं नाही आहे, पण थोडासा मऊसूत झाला की यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. आता मी लहान मुलांना बनवते त्यामुळे मी पेस्टचा वापर केला आहे. नाहीतर तुम्ही आलं, लसूण आणि मिरची चिरून वापरू शकता. लहान मुलांना देणार आहे त्यामुळे मी मिरचीचाही वापर केलेला नाही आहे. तर 1-2 मिनटं आलं लसूणाची पेस्ट मी छान तेलावरती परतून घेतली. आता यामध्ये मी या सगळ्या चिरलेल्या भाज्या घालणार आहे. यामध्ये तुम्ही बीन्स घालू शकता, कांद्याची पात घालू शकता किंवा कोवळा कांदा असेल तर तोही घालू शकता. आता या भाज्याही आपण 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवरती छान परतून घेणार आहोत. फ्लेम हाय ठेवली की भाज्यांचा क्रंचीनेस तसाच राहतो. भाज्या अजिबात मऊ पडत नाहीत. तर आता भाज्या आपण 1-2 मिनटं छान परतून घेणार आहोत. आता यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. आपण यामध्ये भरपूर सारे सॉस घालणार आहोत त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं. आता यामध्ये 1 छोटा चमचा मी ग्रीन चिली सॉस घालणार आहे. तर ग्रीन चिली सॉस घातल्यानंतर हा आपण 2 मोठे चमचे शेजवान सॉस घेतलेला आहे. शेजवान नूडल्स बनवत आहोत त्यामुळे शेजवान सॉस आपण जास्त घेणार आहोत. आणि इथे मी 1 ते 1.5 चमचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे. तर आपण सोया सॉस घातल्यानंतर या सगळ्या भाज्या व्यवस्थित या सॉससोबत मिक्स करून घेणार आहोत. आता ह्या व्यवस्थित मिक्स केल्या. तुम्ही पाहू शकता याला छान असा कलर आलेला आहे की यामध्ये आपण या ज्या निथळून घेतलेल्या नूडल्स होत्या त्या घालणार आहोत. तर या अशा चाळणीवरती मी निथळून ठेवलेल्या होत्या. तर त्या आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता 2 छोटे कात्री चमचे घेऊन हलक्या हाताने ह्या सगळ्या नूडल्स छान टॉस करत आपण मिक्स करून घेणार आहोत. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या कारण नूडल्स शिजलेले असतात त्यामुळे त्या खूप डेलिकेट झालेले असतात, पटकन तुटू शकतात. तर व्यवस्थित हलक्या हाताने तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. नूडल्सला सुंदर असा कलर आलेला आहे सॉसमुळे. तर आपल्या मस्त अशा ह्या नूडल्स सॉसमध्ये छान कोट झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. तर मस्त अशा या कोट झालेल्या आहेत. तर गरमागरम नूडल्स आपण आता सर्व करणार आहोत. तर मस्त गरमागरम वाफळत्या अशा नूडल्स तयार झालेल्या आहेत. अगदी झटपट बनतात. भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. आता बाजारामध्ये भरपूर साऱ्या मैद्याच्या नूडल्सऐवजी आटा नूडल्सही मिळतात. त्यामुळे तुम्ही अशा ह्या हेल्दी आटा नूडल्सचा वापर करून नूडल्स बनवू शकता. लहान मुलांनाही देऊ शकता. काहीतरी वेगळं खायची इच्छा असते लहान मुलांना तर तुम्ही अशा या गरमागरम नूडल्स बनवून देऊ शकता. भाज्या खायला कुरकुर करत असतील तर यामधून भाज्याही पोटात जातात. तर अशा प्रकारे तुम्हीही नूडल्स बनवून बघा. कशा झालेल्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जवळचे बेल आयकॉनही दाबा. पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. थँक्यू.